नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आजच्या भागात आपल्यासोबत असणार आहेत लोकप्रिय नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे. आज आमच्या आजोबांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आहे. त्या निमित्ताने ताई उपस्थिती लावणार आहेत. त्याची ही सर्व तयारी. हे बाबांचं ऑफिस आहे आमचा. काकी तयारी करतात बघा. काकी तुम्ही खाली का टाकताय? म्हणजे हा रिबन करण्यासाठी कात्रीवरती ठेवा. म्हणजे हे असं हा. आणि रिबन्सचं काय करणार आहे? तृप्तीला घ्यायचं असं म्हणते. आणि अशी सगळी तयारी झाली आहे. काय पाहिजे काकी तुम्हाला? स्टेपलर. कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवा. मध्ये मध्ये नको, इकडे हित एक लावा. 3 आहेत ना, 3 आहेत म्हणून म्हटलं. थोड्याच वेळेत येतील बरं का मंडळी. थांबून सगळ्यांनी उपस्थिती द्यावा. कुठं थोड्याच वेळेत येणार आहेत. हे सगळे काकी आहेत आमचे. अंकल रेस्ट करायला आलेले आहेत. हा, मनातल्या मनात तयारी करतात. ब्लॉग मध्ये नाही अंकल भाषण देत. ब्लॉग मध्ये नाही देऊ शकत. अंकल बाहेर उभं थांबून दमलेत म्हणून आतमध्ये बसायला आलेले आहेत. मला वाटत पण 2000 लोकांचा स्वयंपाक येतात आता. बाई तू काय एवढी तयारी देखो ये हमारा ब्लॉग चल रहा है और ये सब पागल लोग बैठे हैं. पहिला पागल का? पहिला पागल ह्याला म्हणते ॲलिगेशन्स एक्सेप्टेड. अंकल आला म्हणून ॲलिगेशन्स एक्सेप्टेड. पागल नव्हतं म्हणलं नाही एवढं कोण. स्थानिक लोक आपण सर्वांनी विचार करून एकतेने सर्वांनी मिळून निवडून दिले पाहिजे, जेणेकरून आपल्या भागात. चव्हाण यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत.
तुम्ही बसा तुमच्या खुर्चीवर. तुम्हाला मी ते झालं की तुम्ही बसा उभं राहून ते खराब थँक्यू. रामकृष्ण हरी. एकदम दमदार व्यवस्थित. अशा पद्धतीत एक छोटे मोठे उद्देश डोळ्यापुढे ठेवून किंवा सामान्य माणसांतून आपली एक अडचण त्या ठिकाणी दूर होईल किंवा पक्षाच्या माध्यमातून आपण सगळ्यांची गाऱ्हाणे आपण पक्षापर्यंत पोहोचू आणि आदरणीय खासदारांपर्यंत पोहोचू हा उद्देश ठेवून या ऑफिसचं ओपनिंग केलेलं आहे. याला कुठल्याही प्रकारचं राजकीय वलय म्हणण्यापेक्षा एक सर्वसामान्याचं या ठिकाणी आहेत हे करत असताना आम्ही पक्षाला येणाऱ्या अडचणी पक्षाच्या माध्यमातून सोडवणार आहे. अशा पद्धतीत ह्या ऑफिसची मी निर्मिती केली. अगदी बरोबर आहे. हे कार्यालय हे माझं काहीच वैयक्तिक नाही. इथं सर्वसामान्य पक्षाच्या माध्यमातून येणारे काही प्रश्न असतील तर रस्त्याचा असेल सामान्य माणसाचं आणि काय अडचणी आहेत. काहीच आम्ही इथे कष्ट करतोय. आम्ही सगळी कामं करतोय आणि हे बघा आमच्या बहिणी आणि ही आमची काकी. ही काकी काम करते पण हे ह्याच्या मागचं कुठं गेलं ते हा कोणाच्या हातात दिलं ते काकीच होतं ना. ह्याच्यासाठीच आले. काकीची कामं चाललेली आहेत पण तुला काय वाटतंय तू काम सोडून खातोय वा.